नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित थर्ड ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. तर आपण आजच्या पाठामध्ये रेषाखंडाची एकरूपता हा भाग पाहणार आहोत. तुम्हाला हे एक चित्र दिसतंय. त्याच्यामध्ये 2 बिस्किट दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकाची पानं दिलेली आहेत, पुस्तक दिलेलं आहे आणि एकाच पाकिटामध्ये ग्रेड दिलेले आहे. जर आपण ह्या वस्तू एकमेकावरती मांडल्या तर ते तंतोतंत जुळतात. We place one object on another object, they coincide each other perfectly. जर आपण एका वस्तूवरती दुसरी वस्तू जर ठेवली तर ती वस्तू तंतोतंत जुळतात. तसंच पुस्तकातील प्रत्येक पानं सुद्धा एकावर एक ठेवली तर ती तंतोतंत जुळतात. एकाच पाकिटमध्ये असलेले ब्लेड हे सुद्धा तंतोतंत जुळतात. म्हणजे या ठिकाणी वरील वस्तू एकमेकावर मांडल्या तर तंतोतंत बसतात का? म्हणजे we put one object on another object, they coincide. इथे काय म्हणावं लागेल आपण? they are coincide each other. इथे एकमेकाशी काय होतात? तंतोतंत जुळतात. आता याच्यामध्ये एकमेकांवर तंतोतंत बसणाऱ्या सारख्या आकाराच्या व मापाच्या वस्तूंना आपण एकरूप वस्तू असं म्हणतो. इफ टू ऑब्जेक्ट कोइन्साइड परफेक्टली देन these two objects is called congruent object. ज्यावेळेस 2 वस्तू तंतोतंत जुळतात त्यावेळेस त्यांना आपण कॉन्ग्रंट असं म्हणतो. एकरूपला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रंट. इथं एकरूपच्या ऐवजी काय म्हणतो आपण? कॉन्ग्रंट. म्हणजे त्यांचा आकार, लांबी, रुंदी आणि त्रिज्या जर समान असेल तर त्या वस्तू काय म्हणतो आपण? कॉन्ग्रंट असं म्हणतो. तर आपल्याला इथे काही ऑब्जेक्ट दिलेले आहेत आणि ते ऑब्जेक्ट कॉन्ग्रंट आहेत का, किंवा जर ते एकावर एक ठेवल्यावरती तंतोतंत जुळतील का हे आपल्याला पाहिजे. तर तुम्ही पाहून सांगू शकता की हा जो पहिला 2 मिरर दिलेले आहेत आपल्याला ते कोइन्साइड होतील का एकावर एक ठेवल्यानंतर? तर ते कोइन्साइड होणार नाही, म्हणून इथं आपण अशी खूण केली. नंतर हे 2 त्रिकोण आहेत ते एकावरती एक ठेवले तर हे तंतोतंत जुळणार नाहीये. मात्र ही जी 2 तिकीटं दिलेली आहेत आपल्याला, ही दोन्ही तिकीटं काय होती? एकमेकांवरती ठेवली तर आपल्याला ही तंतोतंत जुळते. तर याप्रमाणे तुमच्या परिसरात आढळणाऱ्या एकरूप वस्तू तुम्ही जमा करा आणि त्यांची नावे लिहा. काय काय एकरूप असतात बघा. बांगड्या असतील तर त्या बांगड्या एकावरती एक ठेवल्यानंतर जर तंतोतंत जुळत असतील तर त्याला आपण कॉन्ग्रंट सर्कल्स आहेत असं म्हणू, किंवा कॉन्ग्रंट बँगल्स आहेत असं म्हणू. टेक अ रेक्टँगल पेपर, प्लेस 2 opposite side one upon the other, then they coincide exactly. त्याप्रमाणे बघा इथं एक पेपर घेतलेला आहे आपण आणि तो जर ते पेपरचे जे 2 कडा आहेत समोरासमोरील अपोजिट साइड्स त्या जर एकावरती एक आपण ठेवल्या तर त्या तंतोतंत जुळतात. म्हणून ह्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना काय म्हणू आपण? कॉन्ग्रंट सेगमेंट असं म्हणू. Activity 2, using the ruler measure the length of the segment AB and segment PQ. Find the length AB and find the length PQ. हा या ठिकाणी AB दिलेला आहे आपल्याला, सेगमेंट AB. तर पट्टीच्या साहाय्याने तुम्ही काय करा, याचं माप मोजायचे आणि ह्या PQ चं सुद्धा आपण पट्टीच्या साहाय्याने माप मोजायचे आणि त्या दोघांची माप आपल्याला लिहायची.
बघा, हा आकृतीचं माप आहे इथला 6.9 सेंटीमीटर आणि याचा आहे 6.2 सेंटीमीटर. तर या ज्या दोन रेषा आहेत त्यांची जर आपण माप पाहिली तर ती एक तंतोतंत जुळत नाही. परंतु जर दोन रेषाखंडाची माप जर समान असतील तर त्या दोन रेषांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतात. इफ मेजर ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन these two segments are called congruent segment. In previous page we see segment AB and segment PQ are not equal length. Here we cannot pick up and place one segment over the other. Here trace the segment AB along with the names of the point on a sheet of transparent paper. Place this new segment on segment PQ. Verify that if point A is placed on point P, then B falls on Q. It means that segment AB is congruent with segment P. जर आपल्याला याप्रमाणे दोन रेषा दिलेल्या आहेत, जर आपण ही एक रेषा उचलून दुसऱ्या रेषेवरती ठेवली आणि ती जर तंतोतंत जुळत असेल तर त्या रेषेला काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं. बघा, ही रेषा आहे, ही उचलून जर आपण दुसऱ्या याच्यावरती ठेवली तर त्या दोन रेषांना काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं. या ठिकाणी हे आहे AB आणि PQ. आता हे सॉफ्टवेअर असल्यामुळे मला उचलता येते, एक रेषा उचलून दुसऱ्या याच्यावरती ठेवली. पण आपण जर वहीत दोन रेषा खंड काढले असे, जर आपण नोटबुक मध्ये असे जर दोन सेगमेंट काढले तर एक सेगमेंट आपण उचलून दुसऱ्या सेगमेंट वरती ठेवू शकत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर पट्टीच्या साह्याने त्यांची मापं मोजावी लागतील. जर यांची मापं जर समान असतील तर त्या दोन रेषाखंडाला काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं. या ठिकाणी सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आपण पाहतो रेषाखंडाची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. मगाशीच आपण पाहिलं की एक रेषाखंड उचलून दुसऱ्या रेषाखंडावरती जर वहीत आपण दोन रेषाखंड काढले तर एक रेषाखंड उचलून आपल्याला दुसऱ्या रेषाखंडावरती ठेवता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर एक ट्रेस पेपरच्या साह्याने. तर या ठिकाणी AB हा काय घेतला आपण, हा एक ट्रेस पेपर घेतलेला आहे. हा ट्रेस पेपर आपण AB या सेगमेंट वरती ठेवला आणि पेन्सिलच्या साह्याने ट्रेस पेपर वरती मार्किंग करून घेतलं. आणि आता हा ट्रेस पेपर उचलून आपण PQ वरती ठेवला आणि हे दोन्ही बरोबर आहेत का हे जर पाहिलं आपण, जर ते रेषाखंड तंतोतंत जुळत असतील, इफ these two segments coincide each other, then these two segments are called congruent segment. जर हे दोन्ही एकमेकावर तंतोतंत जुळत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी रेख AB एकरूप रेख PQ. आता पुढचा भाग पाहायचा आपल्याला. आय अंडरस्टँड, मला समजले. काय समजले आपल्याला,
की समान लांबीच्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणतात. या ठिकाणी सेगमेंट विथ इक्वल लेंथ आर कॉन्ग्रंट. जर समान लांबीचे जर रेषाखंड असतील तर त्यांना काय म्हणायचं, कॉन्ग्रंट असं म्हणायचं. आता जर आपल्याला 3 रेषाखंड दिलेले आहेत, नाव दिले आपण त्याला AB, PQ आणि QR. तर या ठिकाणी जर रेख AB हा PQ शी एकरूप असेल तर PQ सुद्धा रेख AB शी एकरूप असतो. If segment AB congruent segment PQ, then segment PQ congruent segment AB. And if segment AB congruent segment PQ congruent segment QR, here we change name of this segment LM. Segment AB congruent segment PQ, segment PQ congruent segment LM, then segment AB also congruent to segment LM. Next, now I know if given line segments are equal in length, they are congruent. If segment AB congruent segment PQ, that means that PQ also congruent to segment AB. जर AB PQ शी एकरूप असेल तर PQ AB शी एकरूप असतो. If 3 segments are given, AB, PQ and segment MN, if AB congruent segment PQ and segment PQ congruent to segment MN, then segment AB congruent to segment MN. जर एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. नेक्स्ट, ऍक्टिव्हिटी 1. Take any box, measure the length of each of its edge. Which of them are congruent? एक बॉक्स घेतला आपण, मेजर द लेंथ ऑफ ईच ऑफ इट्स एज. याच्या ज्या कडा आहेत त्या कडांची काय करायचे, आपण लांबी मोजायची प्रत्येकाची. आणि कोण कॉन्ग्रंट आहे ते आपल्याला सांगायचं. तर याच्यानुसार काय सेगमेंट AB, या ठिकाणची सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट CD, DC congruent segment CD, or we can say congruent segment DC. Segment AE, here is the segment AE which is congruent to segment BH. Segment EF congruent segment HG. Segment TF congruent segment CG. तर याप्रमाणे आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. इयत्ता 7वीच्या पुस्तकामधून यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती तुम्ही पाहिजे.